देवाच्या जीवनात मला प्राप्त झालं रे राजन. पण देवा मनात खंत आहे रे माझ्या. खंत मनाच्या ठिकाणी खंत ती कोण भगवंता? बघ ऐक राजन. अरे ती होती महाकाळाची माया. महाकाळाची माया. आणि त्या महाकाळाचा शेवट झाल्यामुळं अरे तीच छाया. पण ते माझ्या जीवनात हे आलेलं एक वादळ होतं. हा राजन. हे वादळ दंडावरती आलं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी. पण देवा त्याच बरोबर माणसाच्या जीवनात केलेली भक्ती ही त्याच्या जीवनाला तारण्यासाठी आणि तीच देवा माझी भक्ती सार्थकी लाभली. आणि याच्यासाठी अरे आम्ही देवताने आमच्याही पेक्षा एका मात्र श्रेष्ठ आमच्या भक्ताला ठेवलंय. देवाधीन भक्त आणि भक्ताधीन देव हे नाते या विश्वाच्या ठिकाणी अतूट ठेवण्यासाठी देवा तू आज इथपर्यंत आला. देवा माझी एक इच्छा आहे. इच्छा? आज जर का देवतांनी अशा प्रकारे विदंडवाद माजविला आणि भक्तांचा जर का छळ मानला असेल दैवी तत्वाला डाग नव्हे का तू? राजन. अरे या विश्वाच्या तरी तुम्ही देवता ते करतात हे आज कितपत लांछनास्पद आहे याच्यासाठी आम्ही सांगू इच्छितोय. अहंकारे तोची मानव जीवनाच्या ठिकाणी स्वार्थी आहे पण देवता स्वार्थी नव्हे. याच्यासाठी भक्ताची इच्छा आहे हा अहंकार आणि अरे विश्व सुरळीतपणे चालवण्यासाठी आम्ही साऱ्या देवता आज तत्पर आहोत. मग देवा सांग तुझ्या या भक्तांनी काय करावं? एकच करावं. याच्या पुढं ते पहा तुझी काशी नगरीची प्रजा आणि तुझी मार्ग प्रतिष्ठा करते आहे. याच्या पुढे तुला राज्य सांगायचं त्या प्रजेला तुला न्यायदान करायचं. आज तुझ्यामुळे प्रश्न निर्माण झालाय. प्रश्नाचं वादळ आज एक सारखं ठेवायला घालतंय. पण आज नसल्या देवता झाला तो अहंकार याचा निर्मूलन मला करायचंय. याच्यासाठी आज